माहिती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। ठाणे महानगरपालिकेत महायुतीत कमालीचे विसंवादी सूर निर्माण झाल्याचं दिसतंय। भाजप आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत स्वबळाचा नारा दिलाय। स्वबळावर ठाणे मनपा लढण्याची मागणी शिवसेना नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी केली आहे। काल आनंद आश्रम येथे नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली। या बैठकीत भाजपाबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटला। तर आता ठाण्यात पार पडलेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीतही अब की बार 70 पार महापौर भाजपचाच होणार असा नारा देण्यात आलाय। आज पिंपरी चिंचवड जवळील किवळे येथील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये 6व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या महत्त्वपूर्ण समारंभात केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य मंचावर उपस्थित राहणार होते। पण त्याआधीच मंचाखाली एक साप आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली। अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या मंचावर येण्यापूर्वी सापाचा शिरकाव झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। याशिवाय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सिम्बायोसिस विद्यापीठात आगमनानंतर एक प्रोटोकॉलचा वाद निर्माण झाला। राज्यमंत्री पदाच्या प्रोटोकॉलचा सिम्बायोसिस प्रशासनाने अवमान केला अशी तक्रार त्यांनी केली। यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली। दीक्षांत समारंभासाठी आलेल्या पालकांनी देखील मोठा गोंधळ घातला। मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत असलेल्या कार्यक्रमात पालकांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला। युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून पालकांना कार्यक्रमाबाबत योग्य सूचना वेळेत दिल्या नाहीत, ज्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती मिळते। महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांनी मांडलेल्या भूमिकेवरून ही तक्रार केल्याचं कळतंय। मात्र संजय राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या काकी सो भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले। त्या आम्हा सर्वांसाठी आई समान होत्या असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। याच कारणांमुळे संपूर्ण पवार कुटुंबियांनी यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच दरवर्षी गोविंदबाग बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणाऱ्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी रद्द करण्यात आलाय असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गोड झाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 31,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले। दीपावली 2025 करिता 31,000 सानुग्रह अनुदान जाहीर करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगरानी यांनी घोषित केलाय। त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळमधील प्राथमिक दूध संस्थांना डिबेंचरच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या रकमेत 40% कपातीचा आरोप करत कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये प्राथमिक दूध संस्थांच्या उत्पादकांनी जनावरे कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। या मोर्चाचे नेतृत्व महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केले। शौमिका महाडिक यांनी डिबेंचर मुद्द्यावरून गोकुळ अध्यक्षांनी माहिती दिली पाहिजे अशी मागणी केली। यावेळी गोकुळ प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले। नवी मुंबई ट्रक क्लीनरच्या अपहरण प्रकरणात फरार असलेले निवृत्त IAS अधिकारी दिलीप खेडकर यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। रस्ते अपघातानंतर झालेल्या या वादग्रस्त घटनेत खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकावर ट्रक क्लीनरला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून नेल्याचा गंभीर आरोप आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळला जाईल। विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळजवळ 9 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत। रोहित शर्माच्या जागी आता शुभमन गिलची एकदिवसीय संघाचा कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे। त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळताना दिसतील। पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करतील हे जवळजवळ निश्चित आहे। अशा परिस्थितीत यशस्वी जयस्वालला पहिल्या सामन्यातून बाहेर बसावे लागू शकते। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।